सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलू नका. त्या गोष्टीवर मला एक गोष्ट सांगायची. ताई, मी सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलत नाही आहे. बाकीचे बाहेरचे दवाखाने चांगले असतील, पण जे दवाखाना जो आहे ना स्त्री जिल्हा. हे बघा मित्रांनो, सकाळ सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मम्मीचं काय चालू आहे तर मम्मीचा चेहरा बघून तुम्हाला समजू शकतं मम्मीचं काय चालू आहे काही नाही. मम्मीचा बघू शकता तुम्ही. आता मम्मी इथं बसलेली आहे. आता चहा पाणी नाश्ता किंवा मस्तपैकी घेतलाय. कॅमेरा हलू नको. हा, आणि इकडे पप्पा बसलेले आहेत. ते बघा, बघू शकता तुम्ही. आणि मम्मीचं काय चालू ना, जेव्हा तू बाप बनशील ना तेव्हा तुला समजा पप्पाच काय चाललंय. बाप आई बापाला चिंता असते. लेकराला कुठे द्यायचं. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा, समझा क्या? बाप तो बाप रहेगा. त्यांना झोप येत नाही. मला म्हणते तू झोपली नाही. बळजबरीच यांना रात्रीचा झोपा येत नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो, रात्रीचा झोपा यायला झालं कोणाला. मला ते येतच नाही म्हणा आधीपासून. यांना बी यायला झालं आता. मग मध्येच कॅमेऱ्याचं आता तिने थैली भरून ठेवली मस्तपैकी. थैली एक तर बाळातनं टेन्शन आलं तिला. बाळातण्या नाही, बाळातणी नाही म्हणून. आता ते डिलिव्हरीचं अजून लई लांब राहिलं. लई लांब आहे अजून डिलिव्हरी. अरे पण हे काय भरलं तुम्ही? बाळातलं पाहिजे ते. हे दुसरंच काय लफडा. हे चांगलं फिवेल काय करायचं तुम्हाला? झाले काय करायचं. असं टाकायचं, असं गुंडाळायचं, असं गुंडाळायचं. टावेल ते. तुला किट घेऊन देऊ का मी? नाही तर तिकडून ते देते ना दवाखानेवाले देतात ना किट. हा, दवाखान्याची किट येते ना. दवाखान्याला देऊ. त्याच्यामध्ये गादी उशी सगळं असतं. हे असं आपल्याला गरज नाही पडत. काय माहिती ते देतात का नाही, पण आपलं बरं नाही. आपल्या सेफ्टीसाठी 7व्या महिन्यात गव्हर्नमेंट कडून गरोदर महिलांना 7व्या-8व्या महिन्यामध्ये किट भेटत असते. पेटी भेटती. पेटी मग आता कसं नाही भेटली. पेटी भेटती. तुमची मॅडम अंगणवाडीमध्ये जातच नाही माहिती का. ग्रीन कलरची मोठी पेटी बॉक्स भेटतं. त्याच्यामध्ये सगळं असतं. आईसाठी सेफ्टी असती, प्लस लेकरासाठी पण. मला माहिती आहे ना, मी पाहिलं ना. अंगणवाडीची किट भेटती. हा, मग आधीच भेटती. नंतर केव्हा भेटन ती? लेकरू जन्मल्यावर भेटन ती. म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात भेटेल. किंवा त्यांच्या अंगणवाडीची. आता तुला बोलतो ते लेकरू जन्माला आलं ना, तर अंगणवाडीची जी असेल ना तिथली ती बाई बघ कशी पळत येते. मग फोन उचलीत नाही. फोन उचलीत नाही तर कसं करायचं? आपलं सध्याचं तात्पुरतं आपल्या जवळचं घेऊन जाऊ. ती फोन उचलीत नाही म्हणजे हे कोणता विषय? अरे बाबा, तिची ड्युटी तशी. ड्युटीमध्ये फोनच होतो. आता मी फोन लावलं ना, ड्युटी करायची नाही. ते असलं कसलं काम चालू? ड्युटी करायची एवढं काय? तिला काय परमनंट थोडी ड्युटी लागणार? काल तर जेवण बी नव्हतं केलं दिवसभर तिने. किती वाजता जेवली ती? 3 वाजता. कुठे बी कोणाचा डबा खाल्ला. तसं मी बोलन म्हणून तिला आधीच भीती वाटते. त्यामुळे ती मला बोलणारच नाही जास्त. जेवण मी तिच्या पुढे गेलो ती आधीच ऍक्टिंग करायला चालू करते. रक्त कमी भरलं सांगितलं तिचं. जेवण नाही केलं तिला. आणि एक तर यांचं रक्त निगेटिव्ह मित्रांनो भेटत पण नाही लवकर. ते रेअरली हे रक्त आहे ना, म्हणजे 100 जणांमधून फक्त 2-3% लोकांकडे रक्त असतं नेगेटिव्ह रक्त. ते तरी नशीब चांगलं आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की मम्मीकडे बी सेम तेच पॉईंटचं रक्त आहे. मम्मीचं रक्त आणि तिचं रक्त सारखं. हे बरं ना, आपलं किराणा सामानवर आपलं आलं. किराणा सामानावर फुकट भेटलेलं आहे. फ्रीवाला टावेल चांगलं टावेल घेऊ, वापरलंच नाही. असं बाळ काय अजून बाळात मी लागते ना यार मम्मी. असं कसं काय करू? लई कपडे कमी पडत असते तिथं. तिला काय सांगावं. फोन केला काल तिला, तिने माझा फोन नाही उचलला. तिचं वेगळंच चाललं. ती वेगळ्याच धंद्यामध्ये. म्हणजे डिलिव्हरी म्हणजे एकदम लाईटली घेऊन राहिली बाई. मला तेच समजा नाही काय चाललं तिचं. तिला असं वाटतं मी तिला 2 फटके दिले डिलिव्हरी झाल्या.
आता जी डिलिव्हरी जवळजवळ आली त्यामुळे मम्मीला टेन्शन, रातभर झोप येत नाही. मम्मीला काय सगळ्याला टेन्शन आहे पुऱ्या घराला. आता मम्मी निघाली की शिवानी चल तर मला यायचं. छत्री बी लागत नाही पाऊस असला. हा छत्री लागेल, ती लेकरून घेऊन बसून ना छत्री. मग छत्री लागेल, सगळं लागेल. शिवानीचं काय चाललंय कडे? शिवानी आपल्याला पोहेच बनवायचे. कालच्या वेळी जरा चटकदार खाल्लं. हा चटकदार, वा पोहे. छान. तिचं म्हणणं काय एकदा ऐकून घ्यायचं नाही तर काय बोलतच नाही तू. कोणाचं? तिचं अरे मी तिला दिवसातून 2दा फोन लावते, ती फोन उचलत नाही. फोन केला की म्हणते मम्मी कस्टमर समोर येतो म्हणते. पण करते का? अवघडच काम आहे आता. मला तर काही कळतच नाही काय हॉस्पिटलमध्ये चाललंय. पेशंटच्या पावत्या फाडावं लागतात. एवढं काय काम असतं म्हणजे प्रेम असावं माणसाने असं वाट ठीक आहे, पण काम एवढं काय आहे? काय एवढं कामाला इम्पॉर्टन्स देशील तर डिलिव्हरी कधी पण होईल. त्याचा त्रास किती सहन करावा लागेल, बाकीच्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागेल ना. मग तुला वाटतं असेल नंतर 1-2 महिना सुट्टी घ्यावं लागेल. आधीच प्लॅनिंग. नाही तर मग करील त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करून. ती म्हणते मी आमच्या हॉस्पिटलला मावश्या त्या सगळ्या चांगल्या आहेत, पण मी पुढे थांबा. अरे डिलिव्हरीचं कोण नसते करीत, डिलिव्हरीचं कोण नसते नाही करीत. डिलिव्हरी मोकळी होस तर सगळे थांबते ना. हे बघा, मोकळी होस तर सगळे थांबते. हे गाऊन बी आहेत परत. आता हे गाऊन बी तिला हो, घे. ते थैलीत गाऊन मारायचं. हे गाऊन बी आणले तिला परत दोन. तिला शिलाई मारायला द्यावं लागेल ना. काही गरज नाही, तसे ढंगळा वांगळा चालले असते ते. लूज लूज चांगले असते. शिवानी काय चाललं? अरे लय लूज होते ना तिला. कसलं काम करती? तिला लूज होते ना. चांगले बघा, अशी गाऊन आणले कारण पाहिजे. तुम्हाला. मी आता भेटतो थोड्या वेळात. चला. मी भाजी करणं चालू आहे. भाजी करायला अजून पोळ्या करायच्यात. आणि तुमच्या भावाचं काय चाललंय बघ. कसं तरी मी गल्ला केलेला होता, आता फोडून बसले. तर काय करायचं बरं पैशाच तुम्हाला? तर दवाखान्यात जायला पैसे लागतील ना बाबा. काय तुम्ही काही गरज नव्हती ना फोडायची सकाळी सकाळी. ते थोडे थोडे करून दादा 100-100 रुपये जमा केलेले पैसे. काय गरज होती फोडायची आता सकाळी सकाळी? गल्ला खरं म्हणलं ठेवलं नाही पाहिजे. दोनदा माझ्या घरात चोरी झाली, त्यापेक्षा ते गल्ला ठेवायचा. गल्ला घेऊन गेले होते का चोर? मग 2 गल्ले गेली. बापरे, त्यामुळं तुम्ही घाबरता वाटतं. पण मी असते ना दिवसभरी, तर एवढं काही टेन्शन घ्यायचं. दवाखान्याचं भारी आहे, आपल्या मला दवाखाना लागेल, खर्च आहे सगळे. पुढं कोण वाढ किती झाले काय माहिती. आजच्या दवाखान्यापूर्वी असते मला असं तो दवाखान्यामध्ये राहतो. जर एवढे पैसे चोर घेऊन गेला तर कसं आहे? चोर नेण्यापेक्षा आपण आधीच काढून घेतले बरे. दवाखाना आहे, दवाखान्याचे खर्च. माझी मला कंडिशन माहिती, मला काय करायचं. आज आज जायचं आहे आम्हाला हॉस्पिटलमध्ये. बघू आज काय होतं ते, आहे की नाही. आज तुम्हाला थोडा तिथलचा व्हिडिओ येईल, आहे की नाही. येईलच थोडंफार. स्कॅनिंग सांगितलेली आहे. हां, एवढ्या गायला एक चपाती पुरून घ्यायची आहे. आम्ही सगळ्यांना थोडं थोडं दिलं. बिचारांनी खाल्लं. आणा ना एवढं टाइम लागतो का एक चपाती आणून? अरे त्याला एकच खाते यार. कुठून आले काय माहिती आज एवढे गाय. थोडं थोडं दी. काय असतं? शुभ संकेत आणि पैसा येण्याचं कारण असतं. आम्ही आत्ताच गायला चपाती खाऊ घातली. मला लय आवडतात गाई खरंच. ती का म्हणजे ती खाऊ घालत होती, मी व्हिडिओ काढणं सुरू केलं माझा. तुम्ही माणसं ना पण गाईची नाही वाटत. कुत्र चांगला असतं. कुत्र्याला पण नाही घाबरत, कारण आमच्याकडे आता कुत्रं पण म्हणजे आम्ही पाळणार आहे. तर चांगलं पाळणार आहे ते पण लाईफ टाईम. काय होतं माहिती का, पाळायला ती बॉटल भरून घे. काय होतं माहिती का, आपण पाळायसाठी हा डब्बा घे तुला खायला, बाहेरचं खायचं नाही. तर कसं आहे माहिती का, आपण पाळायला घेतो पण कधी कधी मदत सांभाळणं होत नाही, हे होत नाही. मग ते इकडे तिकडे देऊन टाकण्यापेक्षा, त्यामुळे सध्या मी पाळलेलं म्हणजे घेतलेलं नाही आहे. मध्यंतरी मी आणलं होतं एक, पण ते परत सोडलं. आणि बाकी तुम्हाला मम्मीचा तर विषय सकाळचा तो माहीत पडला असून व्हिडिओ बघितला तुम्ही.
तर ते काय होतं काय माहीत नाही. आपल्या फाईल वगैरे घे व्यवस्थित. आज जायचं दवाखान्यामध्ये, बघू आता काय होतं काय नाही. तर कारण सगळ्यांनी चांगलेच पॉझिटिव्ह कमेंट करा, म्हणजे कसं आहे जरा एनर्जी येईल माझ्यामध्ये. मग कारण आता मेन स्कॅनिंग सांगितलेली, म्हणजे मेन सोनोग्राफी सांगितलेली आहे. कशी बोलायची फॉलिक ॲसिडची गोळी काही नाही. तर मित्रांनो आता मेन ॲनोमली स्कॅन सांगितलेलं आहे. तर स्कॅनिंगसाठी जायचं आहे हॉस्पिटलला. बघू आता काय होतं काय नाही, तुम्हाला पुढं माहीत पडेल. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेल. पण आता आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला. आणि बाकी ताईचा विषय, तर ताईचा विषय असा आहे तिचं काय आता ते हॉस्पिटलमुळे जॉबमुळे सगळं काही पॉसिबल होत नाही आहे सगळ्या गोष्टी. बघू आता ते पण तुम्हाला माहीत पडेल काय होणार आहे काही नाही. तर मला तर आता टेन्शनमध्ये तर कोणाचंच सगळ्यांना टेन्शन येतं आहे. सगळे टेन्शनमध्ये सध्या त्या गोष्टीमुळं. बघू आता जे होईन ते होईन, देवाच्या कृपेने सगळं चांगलं व्हावं अशी इच्छा आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही माणसानं गल्ला पोडला, याच्याकडे काय पैसे नव्हते काय, पण पैसे होते माझ्याकडं, पण तरी पण थोडे कमी पडू लागले. आपला छुपा रुस्तम एक सेविंग बँक बाहेर काढली आणि त्यातनं काम पूर्ण केलं. आता निघालो मस्तपैकी. शिवानी या बघा बॉटल भरून घेतलेली आहे, बॉटल भरून घेतली, फाईल पण घेतली. आता निघालो हॉस्पिटलमध्ये. तर तुम्हाला उद्या माहीत पडेल काय होईल काय नाही. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर शिवानी डब्बा भरायला गेली, तिचा डब्बा भरणं होतं तोपर्यंत माझं तर आवरलं आहे बघा. बॅग वगैरे सगळं पॅक केली माझी, कारण मी रोज दुकानावरती बॅग घेऊन जातो. आणि सर्दी झाली थोडी, तुम्हाला सांगतो. काय म्हणते त्याला, जेव्हापासून लॉकडाऊन गेलं का तेव्हापासून, म्हणजे लॉकडाऊन होऊन गेलं का लॉकडाऊनपासून माझ्या नाकाला काय प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही. मला सारखी सर्दी होत राहते. काय विषय झाला मलाच माहीत नाही. ते आतमधलं हाड वगैरे वाढलं आहे का असं मला वाटतंय. बघू आपण चेक वगैरे करायला मला डॉक्टरकडे, ते पण जाऊ. कारण एकदा तुम्हाला सांगतो, माणसाचं वय वाढत चाललं का तसं माणसाच्या मागं भरपूर साऱ्या बिमाऱ्या म्हणजे हे लागलं जातं, दुखणं लागतं. ते तरी बरं सरकारी दवाखान्यांनी माझा दात नीट केला, भारी होतं. तिथं ट्रीटमेंट नीट झाली. पण आता एका ताईंनी मला कमेंट केली होती, तुम्ही सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलू नका. त्या गोष्टीवर मला एक गोष्ट सांगायची, ताई मी सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलत नाही आहे. बाकीचे बाहेरचे दवाखाने चांगले असतील, पण जे दवाखाना जो आहे ना स्त्री जिल्हा सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलू नका. त्या गोष्टीवर मला एक गोष्ट सांगायची, ताई मी सरकारी दवाखान्याला चुकीचं बोलत नाही आहे. बाकीचे बाहेरचे दवाखाने चांगले असतील, पण जे दवाखाना जो आहे ना स्त्री जिल्हा आपल्या इथला रुग्णालय, तिथं खरंच नाही बघितलं जात, तुम्हाला सांगतो. आता मी इतक्या वेळेस गेलो ना, तुम्हाला सांगतो, तिसऱ्या महिन्यात गेलो होतो. तर तिसऱ्या महिन्यात त्यांनी सांगितलं 4थ्या महिन्यात या सोनोग्राफी करायला. 4थ्या महिन्यात गेल्यानंतर ते म्हणजे 5व्या महिन्यात या. आणि आता जरी मी गेलो ना तर तुम्हाला मी दाखवू शकतो की ते आता गेल्यानंतर काय म्हणते माहिती का, 7व्या महिन्याच्या नंतर या सोनोग्राफी करायला. त्यासाठी कसं आहे माहिती का, मी कुणाला नावं ठेवत नाही आहे, पण मी क्लिअरली सांगतो की नाही आहे सुविधा तिथं. त्याच्यामुळं आता बाहेर पैसे जातात, विषय तो आहे. गव्हर्नमेंटकडनं सुविधा भेटतात, पण त्या सुविधा भेटून देत नाही. आणि इकडे कसं झालं आहे, मला तरी असं वाटतं की प्रायव्हेटकडे जास्त वळल्या जातात माणसं त्या गोष्टीमुळं. पण तिथं पण चांगली सुविधा आहे, तिथं पण सगळ्या मशिनरी आहेत, पण तिथं वर्क होत नाही आहे प्रॉपर पद्धतीने. तर ते वर्क झालं पाहिजे की पेशंटसोबत कसं बोललं. कारण मागच्या वेळेस मी गेलो होतो तिथं थोडंसं झालं होतं माझं का, तर तुम्हाला सांगतो तिथे फक्त मी विचारलं तिथे स्टाफला, तिथल्या सिक्युरिटीला, तर सिक्युरिटीने डायरेक्ट माझ्यावरती आरडाओरडा सुरू केला. हे बोलण्याची पद्धत नव्हती, तरी पण माझ्यासोबत आरडाओरडा सुरू केला होता. आता हे असे विषय झाले, ते विषय मी तुम्हाला नाही सांगितले, ते व्हिडिओमध्ये नको पण मला सध्या ते. आणि शिवानीचा ड्रेस कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला दाखवतो मी. शिवानी एकदम रेडी झालेली आहे, हे बघा. असं खूप उभं राहिली. हे बघा ड्रेस कसा आहे, जंगला ड्रेस आहे सगळा, मोकळा ड्रेस आलेला आहे. बघा एवढा डबल हात जाईल शिवानीच्या ड्रेसमध्ये, पूर्ण मोकळा ड्रेस आहे, नाही का. आता आज सोनोग्राफी होणार आहे, काय होणार आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाकी कुठं खायला ते पुस्तक घे, त्याचं पुस्तक द्यायचं आहे. मी तुला नवीन विकत घेऊन देतो, पण त्याला घेऊन टाक, त्याच्यामध्ये वाचते नाही, त्याच्या इथं पण वाचते. मी तुला नवीन विकत घेऊन देतो, तुझ्या घरी वाचते. नको ते 2 वेळेस येऊन गेला, चांगलं नाटक मला. हां मी तुला नवीन विकत घेऊन देतो. ते पुस्तक भेटलं आम्हाला, त्यासाठी धन्यवाद आहे. बघा शिवलीला अमृत, हे पुस्तक वाचलं शिवानीनी, अर्धच वाचलं, पूर्ण 3 अध्याय वाचले, नंतर नाही वाचलं.
तिला नवीन पुस्तक घेऊन किती रुपयाचे ते काय माहिती? तिथं लिहिलेलं असं ना आतमध्ये असेल ते. बघ किती रुपयाचे 100 रुपये. आपण नवीन घेऊन टाकू, टेन्शन नको. तर मित्रांनो आता मी तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. आता चालू आहे सोनोग्राफी करायसाठी. काय होते मला त्यासाठी धाकधूक झालेली आहे आणि आता तिची सोनोग्राफी करायची. नंतर परत ताईचं आहे तर तिकडं पण मला चक्कर मारायची. तिकडं पण गेल्यावर तुम्हाला तिकडचं पण थोडंफार इकडचं सगळं बघायला भेटणार आहे. आता सगळं धावती पळते जिंदगी आहे माझी, त्याच्यामुळे कसं आहे थोडं ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ थोडा मागं पुढं होईल ते पण ॲडजस्ट करा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय, टेक केअर. मिलते हैं नए एक व्हिडिओ के साथ में. और व्हिडिओ तुम्हाला सांगतो थोडाफार काल्पनिक असतो, सगळंच आता मी रिॲलिटीमध्ये नाही घेते. आता तुम्हाला क्लिअरली शेवटच्या भागामध्ये मला एक 10 सेकंदात क्लिअर करायचं आहे की आता जे म्हणजे थोडंफार काल्पनिक असणार आहे तर थोडं म्हणजे 70% खरं 70 ते 60% खरं असणार आहे आणि 40% काल्पनिक काही गोष्टी करण्यात येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा, काय कारण ते एंटरटेनमेंट आणि हास्यासाठी असणार आहे काय व्हिडिओ. तर रे चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. नवीन चालतात काय बोललं जात नाही मला कारण सर्दी. चला.